मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटलांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतंय। मनोज जरांगे पाटलांचा आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे। थेट मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। दादा, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय, नेमका जनतेचा प्रतिसाद कशा पद्धतीने आपल्याला मिळतोय, लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत? मला प्रतिसाद मिळायला मला कुठे निवडणूक लढायची? त्यांच्या लेकराबाळांच्या सुखासाठी मी काम करतो। बरोबर, त्यांचे लेकराबाळ मोठे व्हावेत म्हणून आणि खऱ्या नोंदी सापडल्यात। सरकारची एक गोष्ट लक्षात आली की ह्यो पक्का आरक्षण द्यायला आहे, मग याला बदनाम करा आणि मराठ्यांपासून तोडा। पण तेच गुतले याच्यात, कारण त्यांनी दिलेत पत्र रद्द करायचे आणि मी तर समाजासाठी लढणार। आणि मराठा त्यांनी केलेल्या चुकीमुळं, आता बावनकुळ्याच्या चुकीमुळं फडणवीस अडचणीत आले आणि शिरसाटच्या चुकीमुळं शिंदे साहेब अडचणीत आले। घेणं देणं यांना ह्या चुका करायची गरज नव्हती, त्यांनी त्यांच्या चुका सुधारावं एवढंच आमचं म्हणणं आहे। दादा, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही मराठा आंदोलनाचा, आरक्षणाचा लढा लढताय। सरकार अनेक आले, सरकार अनेक गेले, परंतु सातत्यानं सरकार म्हणजे आंदोलन करणाऱ्यांना फसवतंय असं तुम्हाला वाटतंय का? कारण जर पाठीमागं बघितलं तर अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी खूप मोठा लढा दिलेला होता, परंतु पाहिजे तितकं यश येत नाही असं वाटतंय। यशस्वी होत आलाय लढा। त्यांच्या जीवावरती आला 58 लाख नोंदी द्यायच्या। त्यांना माहिती आहे पक्का आरक्षण आहे, याचे प्रमाणपत्र देणं जीवावर आलं। सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानमध्ये, कोल्हापूरच्या एका संस्थांच्या गॅझेटियरमध्ये 3,85,000 नोंदी आहेत। 7 लाख मराठा आरक्षणात जातोय। त्यांना असं वाटायला की हे पक्का आरक्षण द्यायले आणि हे पोरग आपल्याला आता जरांगे पाटील जड चाललाय, याला कसं तरी बदनाम करून एकटं पाडा। ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात आलं खऱ्या नोंदी रद्द करायला लागले, अशी लाट उसळली मराठ्यांची। पश्चिम महाराष्ट्रच नाही, मी मराठवाडा विदर्भ सगळं घेणार आहे आता सोडत नाही मी याला। यांची मी ठरवले जाते, यांची जिरायचीच मला एकदा, यांच्यात किती दम एकदा बघायचाच। आता लय झालं यांच्यात एक खुमखुमी आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही सत्तेच्या जोरावर। त्यांना माहीतच नाही मराठ्यांच्या नादी लागल्यावर किती वाईट दिवस येतात, आणि आता ते येणार आहेत त्यांना। तुम्ही म्हणले की कुणबी प्रमाणपत्र जे रद्द झालेले आहेत त्याच्यामध्ये हे सरकारच्या मंत्र्यांचा हात आहे किंवा यांनी सांगितल्यामुळं रद्द केलेत, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही। जाट पडताळणी प्रमाणपत्र समिती आहे का, ते न्यायालयाच्या आदेशानुसार काम करते। सांगा, मी पत्र दिलंय, त्यांनी पत्र दिल्यावर तरी फडणवीसांनी मान्य करावं। बरोबर, एवढा मोठा पक्षाचा देवारा होत असला आणि एवढा मोठा मराठ्यांचा वर्ग जर तुमच्यापासून बाजू जाणार असला नाराज होऊन, आता तरी कर बोलाव की त्या बावनकुळ्यांनी पत्र दिले, याचा अर्थ ती चुकी आम्ही चूक सुधारतो। जसं की उदय सामंत साहेब म्हणले की शिंदे साहेबाचं आमचं बोलणं झालंय, आम्ही आमची चूक सुधारणार आहे। मी सांगितलं तुमचे आमचे संबंध चांगले राहणार। तसं फडणवीसांनी मान्य करायला हरकत काय? बावनकुळ्याच्याच एका चुकीमुळं मराठा वर्ग जर तुटला ना, मराठा समाज लय खुंची आहे। एकदा जर मागं लागला आणि त्याच्या डोक्यात जर एकदा सनक बसली ना, हे नकोच तर कव्हाच तुमचं सीटच नाही निवडून येऊन देणार कोणचंच। एकट्या बावनकुळ्यामुळं तुम्ही वाटोळ करून घेऊ नका, मान्य करा ना की चूक केली ती आम्ही दुरुस्त करतो। मी तर सोडणार नाही आणि मग मराठी सोडणार नाही, कारण मी मराठ्यासाठी आणि मराठी मायासाठी आहेत। मराठ्यांना मी जाहीर सांगितलं तुम्हाला राजकारणात करायचं ना काम सगळ्या पक्षात करा, मला देणं घेणं नाही, पण जातीचा विषय आला की एका बाजूने यायचं, नेता फेत्याला लाथाड्यानं आणायचं। आधी जात लेकरं मोठे करा, आणि मराठ्यांना ते मान्य आहे आणि मी मराठ्यांसाठीच काम करतोय ना, त्यांच्या लेकरांसाठी माझी मरमर चालू आहे, माझ्यासाठी काय आहे? दादा, वारंवार तुम्ही उपोषण करताय, केल्यामुळं डॉक्टरांनी तुम्हाला तब्येतीच्या कारणास्तव उपोषण करू नका म्हणून असं सुद्धा सांगितलेलं आहे। तब्येत सातत्यानं तुमची खालावत आहे, तर आता पुढच्या काळामध्ये तब्येतीची तुम्ही काळजी घ्यावी अशी संपूर्ण मराठा समाजाची किंवा जनतेची मागणी आहे। जरी वाटत असलं मी काळजी घ्यावी, तरी मला त्यांच्या लेकरा बाळांची काळजी घ्यायची। मी मन मोडून काढली, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही मन मोडली मी। लाख मारून काय करायचं, एक मेला तरी चालन पण करोडो समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत ही मनच मोडून काढली मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाचे लेकरं मला मोठे करायचे। दादा, आता पुढची आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे? 29 नंतर कसं नेमकं आंदोलन असणार आहे आणि आतापर्यंत सरकारच्या वतीनं तुमच्याशी काही संपर्क करण्याचा चालू आहे ना त्यांचा? नाही, असं नाही, भूमिका काय आहे त्यांचं म्हणणं आहे उदय सामंत साहेबांचं म्हणणं आहे। आता उदय सामंत साहेब एकटे मरमर करतात, काय उपयोग होणार आहे? तिकडे लाडभाऊ एकटे मरमर करायला लागले, काय उपयोग आहे? त्यांची मरमर वायाला चालली। त्यांनी चूक सुधारायला पाहिजे, हे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट। तर हे होते मनोज जरांगे पाटील, तर यांनी सांगितलंय 29 तारखेपासून आंदोलन सुरू करणार आहे, आंदोलनाच्या लढ्याचा त्यांनी हे दिलेला आहे। माधव गणेश लटके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।